मराठीत येशू ख्रिस्ताने सांगितलेली उधळ्या पुत्राचा दाखला ही एक प्रसिद्ध बायबलमधील उदाहरण कथा आहे। एका श्रीमंत माणसाचे 2 मुलगे होते। एक दिवस लहान मुलगा वडिलांना म्हणाला, माझा हिस्सा मला आत्ताच द्या। वडिलांनी त्याची मागणी पूर्ण केली। तो मुलगा आपला हिस्सा घेऊन दूर देशात गेला आणि तेथे ऐशारामात सर्व पैसे उधळले। सगळे संपल्यावर त्या देशात दुष्काळ पडला। तो उपाशी राहू लागला आणि डुकराची देखभाल करणारा मजूर झाला। उपासमारीमुळे तो डुकराच्या खाद्यालाही हावरून पाहू लागला। शेवटी त्याला आपल्या चुका लक्षात आल्या आणि तो म्हणाला, मी वडिलांकडे परत जातो। त्यांना सांगतो की मी पाप केले आहे, मला मजुरासारखे ठेव। तो घरी परत आला। त्याचे वडील त्याला दुरून पाहून धावले, त्याला मिठी मारली। मुलग्याने आपली चूक कबूल केली। वडिलांनी त्याच्यासाठी मोठा स्वागत सोहळा ठेवला, कारण माझा मुलगा हरवला होता आणि पुन्हा सापडला। मोठा भाऊ हे पाहून नाराज झाला, पण वडिलांनी सांगितले, तू कायम माझ्याजवळ आहेस, पण तुझा भाऊ हरवून गेला होता आणि आता परत आला, म्हणून आनंद साजरा करणे योग्य आहे। ही कथा पश्चात्ताप, क्षमा आणि प्रेम यांचे सुंदर उदाहरण आहे।